नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 20 स्मॉल कॅप स्टॉक्सबद्दल बोलणार आहोत. आणि मित्रांनो, हे 20 स्मॉल कॅप स्टॉक्स असे स्टॉक्स आहे ज्यांचे शेअर म्युच्युअल फंडने मार्च 2025मध्ये हेवी बाय आणि हेवी सेल केले आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण असे 10 स्मॉल कॅप स्टॉक्स बघूया ज्यांचे म्युच्युअल फंडने मार्च 2025मध्ये शेअर बाय केले आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर सगळ्यात पहिले स्टॉक्सचे नाव आहे रेस्टॉरंट ब्रँड्स एशिया लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 11.27%, FISची होल्डिंग आहे 20.37%, DISची होल्डिंग आहे 40.45% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 27.93%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने मार्च 2025मध्ये 341 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया रिलायन्स पॉवर लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 23.27%, FISची होल्डिंग आहे 12.95%, DISची होल्डिंग आहे 2.80% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 60.97%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने मार्च 2025 या महिन्यामध्ये 191 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया स्टेरलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 44.17%, FISची होल्डिंग आहे 8.71%, DISची होल्डिंग आहे 9.42% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 37.70%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने मार्च 2025 या महिन्यामध्ये 99 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया TBO टेक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 44.40%, FISची होल्डिंग आहे 31.61%, DISची होल्डिंग आहे 17.88% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 3.99%. आणि मित्रांनो, या कंपनीचे म्युच्युअल फंडने मार्च 2025 या महिन्यामध्ये 69 लाख शेअर बाय केले आहे. चला आता बोलूया IIFL फायनान्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 24.90%, FISची होल्डिंग आहे 27.78%, DISची होल्डिंग आहे 4.50% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 42.84%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने मार्च 2025 या महिन्यामध्ये 39 लाख शेअर बाय केले आहे. चला आता बोलूया शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 63.75%, FISची होल्डिंग आहे 4.68%, DISची होल्डिंग आहे 3.16% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 28.41%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने मार्च 2025 या महिन्यामध्ये 26 लाख शेअर बाय केले आहे. चला आता बोलूया आझाद इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.32%, FISची होल्डिंग आहे 14.91%, DISची होल्डिंग आहे 8.06% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 16.70%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने मार्च 2025 या महिन्यामध्ये 13 लाख शेअर बाय केले आहे. चला आता बोलूया PTC इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च
2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 16.22%, FISची होल्डिंग आहे 25.72%, DISची होल्डिंग आहे 6.77% आणि या कंपनीमध्ये गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 3.38% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 47.92%. आणि मित्रांनो, या कंपनीचे म्युच्युअल फंडने मार्च 2025 या महिन्यामध्ये 13 लाख शेअर बाय केले आहे. चला आता बोलूया ITD सिमेंटेशन इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.64%, FISची होल्डिंग आहे 17.04%, DISची होल्डिंग आहे 2.60% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 33.72% आणि या कंपनीचे सुद्धा म्युच्युअल फंडने मार्च 2025 या महिन्यामध्ये शेअर बाय केले आहे. परंतु किती शेअर बाय केले आहे त्याचा डेटा आतापर्यंत अवेलेबल नाही. चला आता बोलूया सेंटम इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.52%, FISची होल्डिंग आहे 0.81%, DISची होल्डिंग आहे 15.36% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 32.31% आणि या कंपनीचे सुद्धा म्युच्युअल फंडने मार्च 2025 या महिन्यामध्ये शेअर बाय केले आहे. परंतु किती शेअर बाय केले आहे याचा डेटा आतापर्यंत अवेलेबल नाही. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण 10 अशा स्मॉल कॅप स्टॉक्सबद्दल बोललो ज्यांचे शेअर म्युच्युअल फंडने मार्च 2025 या महिन्यामध्ये बाय केले आहे. आणि मित्रांनो, आता पुढे आपण अशा 10 स्मॉल कॅप स्टॉक्सबद्दल बोलणार आहोत ज्यांचे शेअर म्युच्युअल फंडने मार्च 2025 या महिन्यामध्ये सेल केले आहे. तर मित्रांनो, त्यामध्ये सगळ्यात पहिले कंपनीचे नाव आहे आवास फायनान्शियर्स लिमिटेडचे. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 26.47%, FISची होल्डिंग आहे 29.67%, DISची होल्डिंग आहे 10.75% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 33.11% आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने मार्च 2025 या महिन्यामध्ये 109 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया केशोरम इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 43.34%, FISची होल्डिंग आहे 2.73%, DISची होल्डिंग आहे 15.95% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 37.98%. आणि मित्रांनो, या कंपनीचे म्युच्युअल फंडने मार्च 2025 या महिन्यामध्ये 52 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया ओरिएंट सिमेंट लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 37.86%, FISची होल्डिंग आहे 6.76%, DISची होल्डिंग आहे 15.81% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 39.58%. आणि मित्रांनो, या कंपनीचे म्युच्युअल फंडने मार्च 2025 या महिन्यामध्ये 40 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया VST इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 32.16%, FISची होल्डिंग आहे 1.87%, DISची होल्डिंग आहे 7.22% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 58.57%. आणि मित्रांनो, या कंपनीचे म्युच्युअल फंडने मार्च 2025मध्ये 18 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया ड्रीम फोल्क्स सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 65.72%, FISची होल्डिंग आहे
3.98%, DISची होल्डिंग आहे 3.49% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 29.81% आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने मार्च 2025 या महिन्यामध्ये 16 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया वन मोबिक्विक सिस्टम्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 25.18%, FISची होल्डिंग आहे 3.90%, DISची होल्डिंग आहे 4.55% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 66.38% आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने मार्च 2025 या महिन्यामध्ये 14 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया फिनो पेमेंट्स बँक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 75%, FISची होल्डिंग आहे 3.70%, DISची होल्डिंग आहे 6.08% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 15.22%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने मार्च 2025 या महिन्यामध्ये या कंपनीचे 13 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया KRN हीट एक्सचेंजर अँड रेफ्रिजरेशन लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 70.79%, FISची होल्डिंग आहे 1.21%, DISची होल्डिंग आहे 6.28% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 21.72%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने मार्च 2025 या महिन्यामध्ये या कंपनीचे सुद्धा शेअर सेल केले आहे, परंतु किती शेअर सेल केले आहे याचा डेटा अवेलेबल नाही. चला आता बोलूया इंटर आर्क बिल्डिंग प्रोडक्ट्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 59.90%, FISची होल्डिंग आहे 5.86%, DISची होल्डिंग आहे 6.87% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 27.37%. आणि म्युच्युअल फंडने मार्च 2025मध्ये या कंपनीचे सुद्धा शेअर सेल केले आहे, परंतु किती शेअर सेल केले आहे याचा डेटा आतापर्यंत अवेलेबल नाही. चला आता बोलूया ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 86%, FISची होल्डिंग आहे 2.28%, DISची होल्डिंग आहे 1.33% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 10.38% आणि या कंपनीचे सुद्धा म्युच्युअल फंडने मार्च 2025 या महिन्यामध्ये शेअर सेल केले आहे, परंतु किती शेअर सेल केले आहे याचा डेटा आतापर्यंत अवेलेबल नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 20 स्मॉल कॅप स्टॉक्सबद्दल बोललो ज्यांचे शेअर म्युच्युअल फंडने मार्च 2025 या महिन्यामध्ये बाय आणि सेल केले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.